नमस्कार मंडळी, एक्सप्लोर कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत असा. मंडळी, आज आपण इला आपल्याच टेंबोली गावात मैकरवाडीत मित्रांनो विष्णू मेस्त्री यांच्या घरी दरवर्षी दत्त जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि त्यात निमित्त मित्रांनो यावर्षी त्यांनी डबल बारीचा जंगी सामना मित्रांनो आयोजित केला. त्यासाठी त्यांनी आमका आमंत्रण केला होता. यासाठी त्यांनी T20 डबल बारी सामना मित्रांनो आयोजित केला होता. यासाठी मित्रांनो ते दोन बुवा आहेत, त्यांची नावं पुढीलप्रमाणे. पहिले बुवा ते बुवा श्री संतोष कलनाथ वरेरी धरणेवाडी मित्रांनो, आणि दुसरे बुवा आता आपल्या त्यांना साथ देतात ते म्हणजे प्रथमेश शांताराम जनक कुंकवन. असे दोन बुवांची मित्रांनो जुगलबंदी आज रंगणार आणि मी त्याचा छोटासा एक व्हिडिओ बनवला आहे तुमका दाखवण्यासाठी. त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. पेटीचा आवाज येतच नाही का? एका पेटीचा आवाज बाहेर येत का? ओके, ठीक आहे.
सुस्वागत. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाखाली असलेल्या आणि निसर्गरम्य अशा या टेंबवली गावामध्ये मेस्त्री यांच्या घरी आज हा दत्त जयंतीचा कार्यक्रम सकाळपासून अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा होतोय आणि त्या कार्यक्रमात परमेश्वराचे नामस्मरण आणि जमलेल्या भजनरसिकांचं मनोरंजन या हेतूने या ठिकाणी या डबलवारी भजनाचा आयोजन करण्यात आलं आहे. आणि त्याबद्दल या ठिकाणी आम्हाला श्री वीरेश्वर प्रसादिक भजन मंडळ गुंतवर त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी या मिस्त्री कुटुंबाचे आभार मानतोय. त्याचबरोबर एक थोडक्यात ओळख सांगतो. मी स्वतः बुवा प्रथमेश शांताराम जनक, मुक्काम कुमकवत, तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग. त्याचबरोबर आज आम्हाला जे पक्वासन करतात ते सन्माननीय सिंधुदुर्गातील नामवंत पक्वादक देवीजी कोंडेकर आणि त्याचबरोबर दादा सरकार साथ करतात ते समीरजी वांगलकर दोघांच्या चरणाशी नतमस्तक होतो. त्याचबरोबर आज रात्री पुरता जे आमच्या जोडीला आमचे प्रतिस्पर्धी बुवा म्हणून आम्हाला आज लाभले ते सन्माननीय संतोषजी कल्लाप बुवा त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचबरोबर त्यांना जे पक्वासन करतायत ते सन्माननीय ओमकार भालेकर आणि तबलासाथ करतात वंदराज पाटकर त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचबरोबर बुवांची सर्व कोरस मंडळी त्यांचे सुद्धा आभार मानतोय. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय बुवा कैलासवासी दीपक मयेकर यांचे मुलगे नानू मयेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचबरोबर गोयंडे सरबुवा यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचबरोबर एखादा डबलवारी भजनाचा कार्यक्रम म्हटला की ज्ञात अज्ञात पक्वादवादक आणि भजनी कलावंत हे सुद्धा या ठिकाणी येत असतात. कोणाचं नाव गवतं रवलं असं माफ करा कारण एवढे सगळेच काय मला ओळखीचे नाही. तर त्यांची सुद्धा चरणाशी नतमस्तक होतं. आणि पुनश्च एकदा शंकर मेस्त्री आणि सन्माननीय कैलासवासी शंकर मेस्त्री आणि त्यांच्या कुटुंबीय यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानून विद्येच्या रचनावता सरस्वती माता गणपती गणाला वंदन करून माती ग्रामदेवता नागेश्वराच्या नतमस्तक होऊन आई कवळ देवीच्या नतमस्तक होऊन तुमच्या आमच्या आणि मुलांच्या मातृदेवतेच्या नतमस्तक होऊन परत श्रीमाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरच्या मुखावर आजच्या या अभ्यासक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. तसं आता चलूचा सुरुवात आमच्याकडे दिलेली आहे. असू दे, भजनाची सुरुवात भजन रूपी करूया आणि नंतर काय अनुभवी होतच हो तिथे आ
जीव हा तळमळे तुझ्याच साठी, जीव हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी, कोठे मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे सांग कोठे सात जन्मांची ही लाभली पुण्या, सात जन्मांची लाभली पुण्या, पालखीचे होई, पालखीचे होई, शांतमय मूर्ती गुरु सद्गुरूंशी एक रूप झालो, गुरु सद्गुरूंशी एक रूप झालो, कोरस कोरस, गुरु सद्गुरूंशी एक रूप झालो, गुरु सद्गुरूंशी एक रूप झालो, रूप देखोनिया दत्त 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 रूप झालो, दास होनिया नामामृती झालो, दास होनिया नामामृती झालो, दास होनिया नामामृती झालो, दास होनिया नामामृती झालो, सद्भाग्य माझे गुरुदास झालो, सद्भाग्य माझे गुरुदास झालो, सद्भाग्य माझे गुरुदास झालो, सद्भाग्य माझे गुरुदास झालो, देवा बापानी निसा
पण जेव्हा पण बुवा तिच्या जवळ जाय तेव्हा ती पोरगी एकच गाणं म्हणायची, धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना, धीरे धीरे से मेरे दिल को चुराना. बुवा काय वाटला, कारण तेव्हा चिठ्ठी आणतो जमानो, आता व्हॉट्सअप झाला पण बुवाच्या वेळी चिठ्ठी आणतो जमानो ना. बुवा काय वाटता, पोरगा काय म्हणता, ज्या काय होईल ते हळूहळू करूया, एकदम सगळं चालू तर ज्या काय असेल ते हळूहळू करूया. कारण जे तसे तिच्या जवळ जाईल तिच्या विचारू ते पोरगी एकच गाणं म्हणी, धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना. बुवा का वाटलं पर तसं जा, पण ते हळूहळू करूया म्हणता. बरोबर वर्ष दीड वर्षात ते का बुवाची हिंमत करून त्याला विचारू गेले, विचारून गेले तर बघतात तर ती दोन पोरांची हाव. असू दे, सुरुवातीत काय जास्त घेत नाही, माझ्या आपले स्टॉक बुवा अनलिमिटेड आहे, त्याचं टेन्शन काय घ्यायचं नाही, त्या बाबतीत मनोरंजन 100% करणार. पण सुरुवात करूया, कारण लेट झालेला हा सगळा होय की नाही बुवा. माका वाटतं जवळपास 12 वाजे दिले असतील. भजन घेतो, कारण बुवांका सुद्धा चान्स भेटू गो, 100% मनोरंजन करणार. तुम्ही काय काळजी करू नका, फक्त जरा हा लेवल बघूया, कारण पहिलीच बारी आ पहिल्याच्या बाजू पाडो बांधला आणून आलो मिस्त्री नो गेले असो. लोकेशन घेतो आणि नंतर रुपावलीमध्ये पण सुद्धा काय बुवा Krishna
असू दे. लांब बसलेला माणूस होतो, इलोनी लगेच बक्षीस दिला बघा 100 रुपयाचा. म्हटलं ह्या माणसाचा काय संबंध नाही काय नाही, तिकडे लांब बसलेलो होतो, याला 100 रुपये का दिला. पण ते गाणं आधी बघा. विरजाचा कान वरती दे, विरजाचा कान वरती दे. संदीप लोक वाचतो ना, संदीपला का पेटावून हो बघा तो काय करतात. लांब बसलेल्या माणसाला बघा 100 रुपये आणून दिला. मी म्हटलं तो काय संबंध नाही काय नाही, ह्या गाण्यात एका आवडला काय, एवढा आवडला काय. तो म्हणता बुवा तुझ्या गाण्यात मला कायच आवडलं नाही, त्या गाण्यात फक्त देशीचं नाव घेतलंस ना, बस तेवढाच मला आवडला. खरा तुम्ही बघा मध्ये कोरोना येईल होतो, आपला अर्थव्यवस्था बंद होते. पहिली दुकानं खायची उघडी गेला माका सांगा, देशी नावाची त्यांना पण माहिती. अहो असं त्याला कोरोनाचा इलाज म्हणून दुकान आमच्याकडे ना एक माणूस होतो, त्याला घेऊची सवय. एका समजला की दुकानं उघडी झाली, पण झाला काय एसट्या चालू नाही तेव्हा, बरोबर ना, एसट्या बंद होत्या. एका सवय पण त्याला समजला की आमच्या तिकडे खारेपट्टी जवळ पडतात, खारेपट्टात ही दुकानं आता सुरू झालेली आहेत. तसे त्या सकाळी गेले चलत चलत, पण येताना करायचा काय, म्हणून त्यांनी काय डोका चालवलं बघा, डॉक्टरकडे गेले. आणि डॉक्टरला काय सांगतात, डॉक्टर आमच्याकडे एक पेशंट आजारी आहे, खूप सिरियस झालेलो आहे. डॉक्टर म्हणता मी उपचाराचे 1000 रुपये आणि ट्रॅव्हलिंग करूचे 200 रुपये घेणार. काय ट्रॅव्हलिंगचे पैसे 200 रुपये घेणार. तो म्हणता चला चला. डॉक्टर म्हणतात पेशंट लय सिरियस आहे. डॉक्टर तशीच की त्यांनी इलो घराकडे गेल्यावर त्याला विचारता, अरे डॉक्टर विचारता पेशंट कुठे आहे. अहो तुमका म्हणता काय सांगू, रिक्षावाले विचारत 400 सांगला, तुम्ही 200 दिला. म्हणून म्हणता ते सुद्धा वाईट नसेल, अर्थव्यवस्था बघा तसंच करा. वा मागे कोरोना येलो, माझा एक मित्र, त्याचा इलाज मला सांगतो. माझा एक मित्र होतो, त्याला काय समजला की जगा 5 पोरा त्याला राशन फ्री, जगा 5 पोरा त्याला राशन फ्री, त्याच्याकडे होती 4. तो बायको काय म्हणता, अगो माझा लग्नाच्या अगोदरचा होता, त्याच्यातला या आणू का. बायको म्हणता ठीक आहे, तुम्ही एक वर्ग आणणार नाही, आमचं राशन फ्री भेटत असेल तर ठीक आहे, आणा तुम्ही. हो गडी गेलो तिकडनं याक वर घेऊन येलो आणि त्यांना हात मारता, चिंकी पिंकी बिंकी सगळे बाहेर पडा. तवसर येऊन बघता ते काय 2च, बाकीची 2 गेली खय. बायको म्हणता गेलंय तेव्हा 4 पोरं होती, आता ही 2च कशी. बायको सांगता लग्नाच्या अगोदर तुमचा होता, माझा सुद्धा होता, त्याची बुद्धी येऊन घ्या. काय हा कोरोनाचा म्हणजे काय तर बोलू नये. आता पण सध्या मी हल्लीच टीव्हीवर ऐकलंय की सध्या परत वाढता. होय सध्या वाढता. पण एक कोरोना आपल्याला चांगलं सुद्धा शिकून गेलो, कारण कोरोना कोण कोणाचा नव्हता, भाव भावात अनुमानित नव्हतो. असे वय वर्ग टाकीत, वय वर्ग कुत्रे कालताव का तसला. फक्त ह्या असल्या संकट आपलं जर कोण असत ना, तर ते फक्त आपले आई आणि वडील. म्हणून आई वडिलांची सेवा करा, कारण भक्त पुंडलिकाने काय केला, नाही घडविला नाही पैसविला, साक्षात परब्रह्म उभा केला. कुणी भक्त पुंडलिकाने. कशाच्या जोरावर, फक्त आई वडिलांची सेवा, बरोबर की नाही. तो काय करतो, आई वडिलांची सेवा. म्हणून हे जमलेला माझ्या तरुण वर्गा, माझ्यासारख्या माझ्या मित्रांना एकच सांगणार की तुमका खय बाहेर जाऊची गरज नाही आणू, तुम्ही फक्त आई वडिलांची सेवा करा, तुमका काय आयुष्यात कमी पडणार नाही, बरोबर की नाही बुवा. कारण ह्या कोरोना आपल्याला चांगला शिकून गेलो, कारण माझा 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 आणि सगळा यमाचा काजा. एवढं करोडपती होतो, माका सांगा नाही म्हटलं तरी आपला 10-12 लाखाचा घर असता, साधा स्लॅबचा असला तरी 4-5 लाखाची आपली गाडी असता. पण माका सांगा एक तरी असं आहे काय त्याचा बाबा 2 कोटीचा बंगलो आहे आणि त्याला जाळताना वर गच्चीवर नेऊन जाळल्यानी त्याला संचारातच नेतले, किंवा त्याला एका गाडीतला 4 व्हीलर गाडीतला कोणा गेलेलो नाही. 5-6 लाखाची गाडी असणार चांगली मोठी, पण एका तरी दिला नाही काय कोरोनाच्या टायमात, एका पण नाही. शेवटची आंघोळ ही आपलं खय घातले गळ्यातच बरा, एका तो तात्या बित्या वारलो, आता हय पण नाही ना, तिकडं दांडको घेऊन येत नाही. तर एका तो तात्या बित्या
उलट्या वाढलो तर त्याचे झील काय सांगतले तात्याचो पंचो ना पंचो तात्याचो पंचो आमच्या लय आवडीचो होतो म्हणतात की ना तात्यांचो आमच्या चष्मो ना चष्मो सगळा सांगतले पण तात्यान 2 लाख ठेवलं ते कोण सांगणार ना बरं आता परिस्थिती एवढी बेकार झाली आहे की झील शिकूनच ना चांगले नोकऱ्यांका लागतं आणि मुंबई घेतले बरं एखाद्या गावगिरी आव बापूस गावात ठेवतं मुंबईत तिनकाच रावची मुस्लिम त्यांना आवशी कधी भेट ठेवतले परिस्थिती हा मुंबईची सध्या गाववाल्यांना पण पोरगी देऊ मागत नाही तर म्हणजे माझं सांगणं काय आहे की गाववाल्यांना देवा लय सुखी जीवन आहे तिकडे मरण्यापेक्षा देवरोज गेलं होते ट्रेन मध्ये चपलाने डायरेक्ट ह्या दारात गेले तू त्या दारात बाहेर मध्ये गेले माका समजलं तर मुद्दा काय होतो की आता झील मुंबई गेले एखादी समजा एखाद्याची आवाज दिवस वाजले की बापूस फोन करता बाबू आईचा असं झाला तर मोठा भाऊ बारक्या भावाला फोन करून काय सांगतो लो आता आईचा असं झाला आहे आईच्या वेळी तू जा बाबांच्या वेळी मी जा ही परिस्थिती आहे सध्या बरोबर की नाही बुवा असू दे बुवांका सुद्धा भेटू बाबा कारण त्यांच्या भाषेत माणसं जाऊ लागली रुपावली घेतलं रुपावली घेऊन नंतर गजरात 100% मनोरंजन करणार काय नाही बुवा सगळ्या सांगूया आता तू अनुसूयाचं सांगितलं मी गजरात घेते काय घाबरू नको तू साधारण म्हणता कळ काढूया काढी तर पुरी काढायची म्हणजे कसं एकदाच आडवं घालून टाकायचं साधारण काढून अर्धवट ठेवायचं नाही का अर्धवट ठेवलं की शिरा घातलं हो माझा म्हणता कॉलेजात ह्याचा म्हणता प्रेम होता माझा तर बाबा मी कॉलेजात गेलेच नाही मी तिसरी नापास आहे 4थी पास आहे कॉलेज कसं तर माझा माहितीच नाही हा पण गंमत आता तुमचा वडा तुमचा झाला नाही झाला माहिती रेंज नसतील काय त्या बसून बसून आपला सेटिंग करीत राहावं लागतच ना बघा तरी हो आता तुमचा बरा हो मोबाईलवर आपण सगळं कार्यक्रम करीत राहू आमका तसाच आता मागाशी म्हटलं असतं मी डायरेक्ट नाही गेलेलं पण विचारू बुवा वा सगळे लक्ष द्या मी डायरेक्ट नाही विचारत गेलोय बघलेलं तुमच्यासारखं ठेवलं एजंट मध्ये पण डायरेक्ट काही चर्चा मग मी चिठी लिवायची त्याच्याकडे त्याला सांगायचं बाबा ही घेऊन आमच्या भेट दे उद्या यायचो आणि परत 2 दिवसांत तकडची चिठी माका घेऊन यायचं परत 2 दिवसांनी मी लिहून दिली परत तकडे जाऊन पोहोचवायचं
त्या भानगडीत झाला काय ह्यो 4 दिवस इलो नाही. मी विचार करतोय ह्यो इलो नाही खय इलो. तेवढ्यात एक शेजारी इलो म्हणतात तुका समाजला काय आमके लग्न केलंय काय म्हणजे मी त्या पत्रापत्र ठेवलंय त्यांनीच माझं घात केलाय. तिथपासून ठरवून टाकला ह्या प्रेमाच्या आणि भानगडीत पडायचा आहे आपण. हा कारण जगा चिठी पोतून ठेवलं त्यांनीच घात केलं. तोच पटून घेऊन गेलो. मी ठेवलंय घराकडे वाढून आता चिठी आणि आता चिठी आणि आता चिठी आणि आता चिठी आणि दांडे बिटे घेऊन या बाजून सगळे. आणि डॉक्टरांचा देशी म्हणता मला तो पिलर म्हणता गेलो खारेपाटणात गेलो. होय बुवा खारेपाटणात गेलो म्हणतात. आणि येताना डॉक्टर घेऊन गेलो आयडिया करून. तो आयडिया तोच डॉक्टर नाव असं होतो. एकदा काय गंमत झाली डॉक्टर गेलो बाहेर आणि कंपाऊंडर होतो हॉस्पिटलमध्ये. कंपाऊंडर हे असल्यामुळे एक आपलं पेशंट गेलो म्हणतात काय झाला तुझा बाबा. तर म्हणता डॉक्टर होय. म्हणता डॉक्टर बाहेर गेले पण काय झाला आता सांग. मी म्हणता साधारण आपलं चेक करून तुला इंजेक्शन वगैरे देतोय. बोललो काय नाही माझी म्हणता अशी परिस्थिती झाली की मला काढून वडाल ताप येतात. सकाळी इलो तर दुपारी जातात, दुपारी इलो तर संध्याकाळी जातात, संध्याकाळी इलो तर परत सकाळी येतात, मधी काही नाही काढून वाढायचं. त्यामुळे म्हणता मी म्हणजे तापासाठी इल्लोय हरकत नाही येवाकडे या घेतल्या ना. हो पण म्हणता डॉक्टर नाही मी करते हो सगळ्या ह्या सगळ्या मी म्हणता बघितलेला था आणि घेतल्या त्या घेतल्या हात ठेवा होय कशात नाही म्हणता तुमचं रक्त चेक करून रक्ताला काढून ओढून ताप येता ना रक्त चेक करत राहिला ठेवा बॉट आणि घेतल्यासाठी सुरी काच बोटा मारायला बॉट करून टाकायला बोंबलत बाहेर दुसरं गेलो तुमच्यासारखं होतो तो. हॅलो असं दे रवान दे मरण बुवासारखं होतो तो गेलो. बोंबला देताना बाहेर बघल्याने म्हणता काय झाला तरी काय नाही म्हणतात डॉक्टर नाहीत कंपाऊंडर. मग झाला काय तुझं नाही म्हणता रक्त चेक करूसाठी म्हणता घेतल्या टॅबलेट हात माझा बॉटच करून टाकल्या. घरी देवा म्हणता तू तरी म्हणता जाऊन बघ जा तुझ्या छे बोललो मी जात नाही कारण माका म्हणता मुतखड्याचा प्रॉब्लेम तुझा बॉटच पडल्या.
भजनात आलाप काय लावीत एकान बिचारा आपलं तंबाखू मिळणार नव्हतं जोर जरा टाळी वाजू का बुवा म्हणतात धन्यवाद धन्यवाद अरे म्हणतात धन्यवाद खेळू तंबाखू मिळले तर टाळी वाजवतोय फकी फुका फुकान टाकते म्हणता पंचरत्न बुवांची आठवण करूया पंचरत्नाची आठवण करूया कारण ज्यांच्यामुळे आज आम्ही ज्यांची भजनं मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा
नापास. तुम्ही काय चिठ्ठी लिहणार? त्यांना लिहला ना आपल्याला घेतला साधून तुम्ही मेला असता. जाऊ द्या तुम्ही बोललाच नाही पण आता ते अति होत आहे. असो पण थोडक्यात थोड्याशा वयाचं माका भान ठेवचं लागता. नाही तर जनबुवा ही काय चीज आहे ती युट्यूबला बघा जरा काय परिस्थिती आहे ती. असो पण बुवानी बराच काय नाही का सांगत तरी पण असंच झाला की बुवांची काय ती चिठ्ठीनंतर बुवानी म्हटलं ह्या चिठ्ठीने खेळून आता काय खरा नाही का चिठ्ठीने खेळून खरा नाही कारण हे असा बुवा शिकलेले ना त्याच्यामुळे बुवानी एक फोन घेतला फोन आणि त्या फोनवर तेव्हा बटनाचे फोन तेव्हा काय व्हॉट्सअप होय ना मेसेज केला आणि मेसेज की अगर तू प्रियसी जर तू रडत असशील तर तुला रडू पाठव जर तू हसत असेल तर तुला हसू पाठव. काय जर तू रडत असेल तर तुला रडू पाठव तू हसत असेल तर हसू पाठव. तिला लगेच तिला लगेच काय रिप्लाय केला माहिती आहे मोरीत भांडी घासते खरकटा पाठवू तिला असं रिप्लाय केलं बुवांका इलोरा बुवांका रागल्यावर बुवा काय करायचे तिच्या घरासमोर 2 नंबर का जायचे रोज तिच्या घरासमोर 2 नंबर का जायचे. मला ती पोरगी काय विचारता तुमचा आणि आमचा काय नाही तुम्ही माझ्या घरासमोर 2 नंबर का कसे जाता. तर बुवा काय सांगतात की तुका म्हणतात दापू की तू माझ्याशी प्रेम केलंच नाही म्हणून मी काय उपाशी म्हणत नाही. जोकचं आपल्याकडे असं पुस्तक पडलेलं आहे जोक बरं ते ह्याचं सांगायला म्हणून तुमका सांगतोय काय झाला बुवा आपल्या प्रियसी घेऊन काय बोलू ना बुवा काय हा रात गई बात गई तो काय विषय नसता मनोरंजन झाला पूर्ण. तर झाला काय की तर झाला काय की बुवा आपल्या प्रियसी घेऊन असे एका गार्डन मध्ये गेले गार्डन मध्ये आणि गार्डनच्या थै बसल्यावर ती बुवांका काय म्हणतात प्रियसी बुवांचं नाव ती घे तेव्हा अरे संतोष संतोष माझ्या डोक्यात खूप दिसतंय रे दुखतंय रे की बुवा लगेच ती का डोक्यावर आता मला बरं वाटतं संतोष खरंच बरं वाटतंय. परत ती पोरगी काय म्हणता अरे संतोष माझा हात खूप दुखतोय रे. बुवा लगेच ती का हातावर असा करत तोपर्यंत ना पाठी एक हातावर माणूस बसलेलो होतो तो बघता यांचा काय डोका दुखला डोक्यावर केला की बरा झाला. तो पण माणूस येलो आणि म्हणता तुझ्याकडे एवढा म्हणता झाली औषधा माका म्हणता किती वर्ष झाली मूळ व्याधीचा त्रास आहे माका पण म्हणता एक दे. मी पण औषध हे जो कधी मारत नाही कारण कसा जर आपल्या आई बहिणी असतात तर असे जोक मारणं जरा मी टाळतोय पण समोरचा बुवा जर बोललो तर माका 100% बोलणं भाग आहे नाही तर उद्यापासून माका सामान कुठे लावची पाडी हो कोण काय बोलत काय बोलणार तो जनक बुवा संतोष कन्ना बुवानी टाकला त्याची शाप करू तो काय हो चलावतले असून जातले ना माझे फक्त 1000 वाढवा मिस्त्री प्रेमात रस नाही आपली मासून आहे विचार केला होता 12वी झाली की मुंबईत जाय पण म्हणला ह्या वर्षी काळजी नको बनणार ह्या दाढी पिढीवर जाऊ नका अजून मी नाही झालं आताशी माझी 15वी चालू हे म्हणतात तुझं झाला काय सगळं असो पण झाला काय खरा तुमचा सत्ता आमशिरू या भूता माझा पण ती काय बोलली माका अरे प्रथमेश मला अशा ठिकाणी म्हणता घेऊन चल की ज्या ठिकाणी काय ज्या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही प्रियकर आपल्या प्रियसीला घेऊन गेला नाही. माका रातसान झोप नाही गार्डन मध्ये सगळे जातात बीच वर सगळे जातात बरोबर की नाही हा परत न्यायचा घर माका प्रश्न पडलो पण बुवा हो मी सुद्धा हुशार त्याका झाले उद्या सकाळी 9 वाजता थेट खारेपटणात ये त्या खारेपटणाला मी गाडी घेऊन दिलंय गाडीवर त्याला बसवलंय आणि त्याला घेऊन गेलं आणि ते डोळे ढापलंय निघले एका चौकार बसवले पार पण तसला जो माका भेटलेला त्या पण काय म्हणता प्रथमेश वातावरण म्हणता किती सुंदर आहे हा त्या पार पण तसला वातावरण म्हणता किती सुंदर आहे तवसर त्याचे डोळे खोलल्यावर म्हणता अरे प्रथमेश हे कुठे आणलास मी म्हणता म्हसावता काय ह्या बघूसाठी म्हणता लोकांना मरूचा लागता मी तुका जिथे पण आणलंय असं बुवा आमचा प्रेम आता काय नाही
म्हणून नाही बेकार इलेलो हा. सकाळी एक संध्याकाळी दुसरो तिसरो की झाला. तुम्ही औषध बघा पोरींचो फोन म्हणजे आता मी सगळ्यांना म्हणत नाही पण काय काय घरात फोन त्यांचो कधी वाजवत ना त्यांचं फक्त याकच होणार घुर ह्याच्या बाहेर काय होतला नाही का असं आता हय कोण नाही तर ह्याच्यापेक्षा जास्त मनोरंजन करू शकतोय. पुरणमध्ये बारी बघा ती युट्यूबला असली अशा तुमच्यासारख्या महिला वर्ग बसलेला म्हणजे एकदम सुंदर बुवा काय वातावरण इकडे सुद्धा. पण त्यांचा फोन फक्त घरात फक्त घुर होतलो आणि जर वाजलोच तर आवाज म्हणते बघ तुझा फोन वाजता बघ म्हणजे सांगतेला काय नाही आहे सकाळी कॉलेजला जाऊन अलार्म लावलाय तो आता वाजता खरा सांगतेला ना बरोबर की नाही बुवा. 100% करणार बाकी. धन्यवाद धन्यवाद. पहिल्या प्रथमच असो लक्ष्मी रूपी हार आता धन्यवाद. रोहिणी फर्निचर आचरा यांकडून हा लक्ष्मी हार आलेला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर खैसा विषय होतो तो चांगलंय मी असू दे पोरांचं त्या काय त्या अशीच परिस्थिती फोन काय आता वाजतच काय कोणाचे पोरग्या पोरींचाच विषय नाही हे झील पण असेच त्यांचा बी काय मी त्यांची पोरींची बाजू काढत नाही पोरगे पण तसलेच आता. हा परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे तुमच्याकडे काय आमच्याकडे इतिहास हा हो 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 कुरकुर जा सगळा. तर बुवांचा तुमचा सांगत होता मनोरंजन तुम्ही म्हटलं ना मी जाम मनोरंजन करू शकतो. दीड तास गजर केलेलो आपण पण काय 30 मिनिटं सांगत नाही जवळपास आपण 10-15 मिनिटं ही गेली त्याच्यात पण तुमका थोडीफार आता गजर म्हटलं की तुमचं अरे कसलो बॉम्बाट आहे बघा इकडे बेबी पर्यंत. त्यांका माझं सांगणार माझं वर चालू असता की मी घर बसून राहायचा मी बघतोय. हर घर में हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम शॉर्टकट घेत जाऊया डबल घेतला ते हवंय. अगरा दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना. अगरा दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना. अगरा दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी जास्त काय घेत नाही थोडक्यातच घेत जातोय. मल्हारी बोळा त्यांची एक इच्छा आहे की मल्हारी बोळा घेऊया एवढा एक फक्त घेतोय. मल्हारी भोळा जीविता जीवा मल्हारी भोळा जीविता जीवाळा काय सांगू त्याची कहाणी हो
लगेच 5 मिनिटात आठवण करून देते पण बक्षिसीला भारती मिस्त्री मुंबई मंगलाष्टकाने ओव्या बुवांच्या लग्नाची पाळी माझी गेली बुवांचा असू दे असू दे 51 रुपयाचे पारितोषिक मिळाल्यामुळे स्वीकारतो धन्यवाद मंगलाष्टक नक्कीच देऊया कारण ह्या खरा काय झाला गाववाल्यांना सध्या कोण पोरगी देऊ मागत नाही परिस्थिती बेकार खरा सांगते कारण गाववाल्यांका ना लय चांगला जीवन आहे या गावाचा अतिशय चांगला जीवन आहे गाववाल्यांना पोरगी माझ्या माहितीत देवा कारण जेवढं गाववाला मी तुमका नाही म्हटलं तरी 200 रुपयाचे पेट्रोल ह्या त्याचा इकडनं तिकडे फिरूकच जाता माझा म्हणणं काय की एखादं पोरगो जर निर्व्यसनी असेल एका दारूचा किंवा गुटखा किंवा कसला जर व्यसन नसेल तर 100% गाववाल्यात सुद्धा पोरगी देवा ह्या माझं म्हणणं जे मी काय सांगते माझं म्हणणं तेवढंच आहे जे का व्यसन नसेल एकाच देवा व्यसन असेल त्या का देऊ मी अजिबात म्हणत नाही असं मंगलाष्टका घेऊया आधी